त्यानंतर एक धक्कादायक बातमी आहे। दिवसाढवळ्या भर रस्त्यात बाप लेकावर गुंडांनी धारदार कोयत्याने वार केलाय। मुलींची छेडछाड काढल्याचा जाब विचारायला गेल्यानंतर हा हल्ला करण्यात आलाय। ही धक्कादायक घटना नालासोपाऱ्याच्या पूर्व श्रीरामनगरमध्ये घडली आहे। मुलाची प्रकृती चिंताजनक आहे। दरम्यान परिसरातील नागरिकांमध्ये सध्या भीतीचं वातावरण आहे। एक धक्कादायक घटना म्हणावी लागेल। नालासोपाऱ्यातून बाप लेकावर कोयत्याने हल्ला करण्यात आलेला आहे, ज्यामध्ये लेकाची सध्या प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती समोर येते आहे। या प्रकरणात पोलिसांनी काही कारवाई केली आहे की नाही या संदर्भात कोणतेही अपडेट समोर आलेले नाही आहेत। मात्र हा संपूर्ण जी घटना आहे ती सीसीटीव्ही कॅमेरामध्ये चित्रित झालेली आहे। नालासोपाऱ्याच्या पूर्व श्रीरामनगरमध्ये ही धक्कादायक घटना घडली आहे। आपण थेट नालासोपाऱ्यातील आमचे प्रतिनिधी मनोज तांबे यांच्याकडून अपडेट जाणून घेऊयात। मनोज, आपण पाहतोय बाप लेकावर कोयत्याने दिवसाढवळा हल्ला करण्यात आलेला आहे। आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतलंय का? पोलिसांकडून काही कारवाई झाली आहे का? नक्कीच नालासोपारा पूर्वेकडील श्रीरामनगर परिसरातील ही घटना आहे। जे आरोपी आहेत ते सध्या फरार झालेले आहेत, मात्र पेल्लार पोलीस जे आहेत ते शर्थीचे प्रयत्न करतायत। हे आरोपी जे आहेत ते मुंबईहून या नालासोपारा श्रीरामनगरमध्ये काही दिवसापूर्वी राहण्यासाठी आले होते आणि हे जे आरोपी आहेत ते काही तरुणींची छेडछाणी करत होते असा आरोप देखील पोलिसांनी केलाय। आणि ही छेडछाडच्या प्रकरणामध्ये हे मायबाप जे होते ते त्यांना अडवण्यासाठी गेले होते। नक्कीच मनोज, सध्या पोलीस या फरार आरोपींचा शोध घेत आहेत। धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी।